आज आम्ही कुलाबा कॉजवेला गेलेलो. सो आम्ही वेटी स्टेशनला उतरलो. तिकडनं आम्ही आराम वडापावबद्दल फार ऐकलेलं. म्हणजे आराम हॉटेलच्या इथे जो वडापाव मिळतो तो फार टेस्टी असतो आणि खूप फेमस आहे. सो आम्ही डिसाईड केलं की लेट्स गो अँड ट्राय. सो तिथे गर्दी पुष्कळ होती. आम्ही टेस्ट केला, पण फ्रँकली स्पीकिंग एवढं असं काय वाव फॅक्टर नाही वाटला. हां, गरम गरम वडापाव तुम्हाला मिळतो, बट ठीकठाक होता. वी एन्जॉयड इट. गरम गरम वडापाव आणि चाय. तिकडनं मग आम्ही निघालो कुलाबा कॉजवेला. सो हे जे मोंडेकर कॅफे आहे ना, तिथे आम्ही उतरलो. बेसिकली इकडनंच ती लेन स्टार्ट होते. सो इथे हे मोंडेकरच्या इथे जे फर्स्ट शॉप आहे ना, तिथे मस्त मस्त अशा ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरीचे हे असतात त्यांच्याकडे सॅम्पल्स. सो मी तुम्हाला इथे दाखवते आहे तिथे जे अवेलेबल होते. आणि इथे ना बार्गेनिंग थोडी करावी लागते, बिकॉज इनिशियली ती लोक नाही होगा नाही होगा करून सांगतात. बट इट्स युअर स्किल की थोडं करून घ्यायची त्यांच्याकडनं. आणि बेसिकली हा जो फर्स्ट शॉपवाला आहे ना, त्याच्याकडे जी डिझाईन्स असते ना, ती पुढे तुम्हाला मिळेलच असं नाही आहे. सो हे मी काही ऑर्नामेंट्स घालून पण दाखवले, त्याच्यातले मी काही घेतले पण आहे. सो ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेन. सो आम्हाला त्यातले काही ज्वेलरी फार आवडली आणि रिजनेबल असतात. लाईक 180, 200, 250, 150 असं स्टार्ट होतं. पण ती लोकांना सांगताना रेंज काही सांगतात. सो लगेच हा नाही बोलायचं, थोडं बार्गेनिंग करायचं मागे पुढे. त्या लोकांनी समजा तुम्हाला 300 वगैरे सांगितलं तर लगेच असं म्हणजे 280 वगैरे नाही बोलायचं. तुम्हाला जेवढं कमी बोलता येईल तेवढं बोलायचं. मग ती लोकं जे बोलतील त्याच्यापेक्षा अजून थोडं कमी जास्त करायचं. सो यू शुड हॅव दॅट बार्गेनिंग स्किल. सो हे बघा, इथे हे असे ना ते नवीन असे स्टाईलचे हे म्हणजे क्लोथिंग ज्वेलरी पण आहे. प्लस छान छान बीड ज्वेलरी पण होती त्यांच्याकडे. आणि हे सगळे लाईक रिंग्स आणि हे मला फार आवडला. हा जो पॅटर्न आहे ना, म्हणजे तुम्ही असं नॉर्मल ते एक जरी घाला ना तरी असं मस्त असं रेखीव आणि उठावे. तर मोस्टली हे नवरात्रीला म्हणजे घालतात, बट युजली पण तुम्ही असं कुठे घालू शकतात. हे स्टोनच्या ज्वेलरी पण होतात इथे. आणि इथे ना दोन असे मेन शॉप्स आहेत. तिथे ती लोक व्हिडिओ शूट करायला देत नव्हती, बट तिथे पण छान मिळते. बट ती लोक बार्गेनिंग नाही करत. प्रॉपर असं शॉप आहे तिथे. सो प्रत्येक दुकानात तुम्हाला मोस्टली काही युनिक डिझाईन्स दिसतात. इथे पर्सेस पण तुम्हाला छान कमी रेंजमध्ये लाईक 250, 200, 100, 150मध्ये छान स्लिंग वगैरे मिळून जातात. आणि ते कपडेसुद्धा असतात, म्हणजे तुम्ही डेली यूजला किंवा असं तुम्हाला गोव्याला वगैरे जायचं आहे, कुठे फिरायला जायचं आहे, आणि असे वन पीस वगैरे पण छान छान असतात इथे. सो यू कॅन गो अँड परचेस फ्रॉम देअर. सो मी सुद्धा इकडनं काही शॉर्ट्स घेतले आहेत, शॉर्ट पॅन्ट. सो मी तुम्हाला ते पुढे नक्की दाखवेन. थँक्यू. बाय.